नागपंचमीची कथा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी तुम्हाला नागपंचमीची कथा सांगणार आहे. एक आटपाट नगर होते. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मास आला, श्रावण महिना आला, नागपंचमीचा दिवस आला. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, तर कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या. त्यात सर्वात धाकट्या सुनेचं माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती आपली बिचारी मनात दुःखी झाली व मनात म्हणाली, माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून तो मला माहेराहून न्यायला येईल असे म्हणाली. इतक्यात काय घडले? शेष भगवंतास तिची दया आली. त्याने ब्राह्मणांचा वेश घेतला व या मुलीस नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला? त्याने सुनेस विचारले. तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले. ब्राह्मणाने त्या वेशधारी मामा नागोबाबरोबर तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले, खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसून आपल्या बिळात नेले. आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका. एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितले. पुढे नागिन बाळंत झाली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला आणि पोरांची शेपट्या भाजल्या. नागिन रागावली. तिने सर्व वृत्तांत नागाला सांगितला. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू. पुढे ती पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली. एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीस आपण मनुष्य वेश घेऊन तिला सासरी पोचवली. नागाची पिल्ले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली, आमची शेपटी कशाने तुटली ग? नागिनीने मुलीची गोष्ट सांगितली. तिचा सूड घ्यावा असे मनात आणून ते सर्व तिच्या घरी गेले. तो नागपंचमीचा दिवस आहे. हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली. शेवटी ते येत नाहीत असे पाहून तिनं पाटावर भिंतीवर नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना लाह्या ठेवल्या, दूध वगैरे ठेवले, उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती. शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा,